महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर या कार्यालयामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात। त्यापैकी प्रामुख्याने मला सांगायचं म्हटलं म्हणजे की पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ही एक योजना आहे, ज्या अंतर्गत आपण उद्योजक आणि विद्यार्थी उमेदवार यांना आपण एका मंचावर आणतो आणि त्यांना आपण त्यांची भेट घालून त्या ठिकाणी त्या लोकांना कसा जॉब मिळेल, कसा त्यांना त्यांचा रोजगार प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्न करतो। त्याच्यामुळे मला सर्व विद्यार्थ्यांना हे आवाहन करायचं आहे की आपण या रोजगार मेळाव्याचा नेहमी लाभ घ्यावा आणि आपल्याकडे असलेले जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याचा आपण परिपूर्ण उपयोग करून आपण रोजगार आणि स्वयंरोजगार आपण प्राप्त करून घ्यावा। दुसरे की आमचे किमान कौशल्य विकास कार्यक्रम नावाची योजना आहे, जी की जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येते। या अंतर्गत आपण वेगवेगळे कौशल्य हॉस्पिटॅलिटी असो, तुमचं हेल्थ केअरचं सेक्टर असो, तुमचं लॉजिस्टिकचं सेक्टर असो, तुमचं टेलिकॉमचं सेक्टर असो, या सर्व सेक्टरमध्ये वेगवेगळे आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो। तर ते प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना याची कल्पना नसते, परंतु 10वी 12वी ग्रॅज्युएट अशा विद्यार्थ्यांना आम्ही ते प्रशिक्षण मोफत देत असतो। त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा एक चांगला रोजगार प्राप्त होऊ शकतो। त्याच्यामुळे मी तुम्हाला आवाहन करेल की आपण सुद्धा ह्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथमच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्किल सर्वे आपण आयोजित करत आहोत। मान्य जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबविलेला आहे। त्या अंतर्गत एच वेस्ट वार्डामध्ये आपण स्किल सर्वे करत आहोत, ज्यामध्ये जवळपास 5 ते 6 लोकांचा तो स्किल सर्वे होईल। त्याच्यामध्ये 18 ते 40 वयोगटातील उमेदवारांचा स्किल सर्वे होईल। त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 70 ते 80 हजार घरांना आपला डोर टू डोर हा डोर सर्वे होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना कुठला स्किलची आवश्यकता आहे ते पाहण्यात येईल। सोबतच जर तुमच्याकडे कुठं स्किल असेल तर त्या स्किलला उद्योजकासोबत मॅप करून त्यांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त करून देण्यात येईल। तर फक्त सर्वे होणार नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यात येईल। ट्रेनिंग दिल्यानंतर त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ज्या इंडस्ट्री ज्या ठिकाणी आहे त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांना नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते। त्याच्यामुळे आपण एच वेस्ट वार्डातील जर काही उमेदवार असतील तर त्यांनी ह्या स्किल सर्वेमध्ये सहभाग घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो।